आता म्हणजे तुमची गाणी तर आम्ही ऐकलीच, पण आता बसल्या बसल्या तुम्ही 3-4 जणांच्या मिमिक्री करून दाखवल्या. अत्यंत हुबेहूब अशा मिमिक्री तुम्ही करून दाखवल्या. तुम्ही लता दीदींची मिमिक्री कधी त्यांच्यासमोर करून दाखवली का, किंवा त्यांची त्यावर प्रतिक्रिया काय होती? मी त्यांची करायची काय, त्या माझा हात हातात घेऊन त्या माझी नक्कल करायच्या. तुम्ही ते असं असं गाताना असे असे हातवारे करून गाताना ते मला खूपच आवडतं. एकदा तर दूरदर्शनवरती त्यांचा नरेंद्र शर्माजींच्या कवितांचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्यांनी मला मुद्दाम त्या कार्यक्रमाला बोलवून घेतलं आणि त्या ग्रीन नाही मेकअप रूममध्ये त्यांनी त्यांची ट्रंक उघडली. त्याच्यात भरपूर साड्या होत्या. तुम्ही सिलेक्ट करा, तुम्ही सिलेक्ट कराल ती साडी मी नेसणार, लिपस्टिक कुठली लावू. आणि प्रत्येक गोष्ट त्या मला विचारून करत होत्या. मला इतका आनंद होता. मी अगदी किती 20-1 वर्षाची 20-22 वर्षांची असेल. मला इतका आनंद होत होता. माझ्या मनात एक गाणं आलं त्यावेळेला. कुठलं बरं असेल? आता मी तुम्हाला प्रश्न विचारले. हम तुम एक कमरे में बंद हो. असे अनेक प्रसंग दीदींबरोबरचे आहेत.